पुण्यामध्ये टँकरसाठी नवीन नियमावली तयार करण्याचे निर्देश. टँकरद्वारे पाणीपुरवठा कामामध्ये पारदर्शकतेसाठी स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमले यांचे आदेश. शहरामध्ये अनेक ठिकाणी टँकरच्या समस्या. युद्धाच्या परिणामामुळे इलेक्ट्रिक वाहनाकडे पुणेकरांचा कल वाढला. यावर्षीच्या पहिल्या 6 महिन्यांमध्ये पुण्यामध्ये 21,000 इलेक्ट्रिक वाहनांची खरेदी. पुण्यामध्ये इलेक्ट्रिक वाहनांची संख्या 1.5 लाखांवर पोहोचली. यात 1.25 लाख ई बाईकचा समावेश. पुणे पालिकेच्या पीएमसी केअर ॲपवरील तक्रारींचं निवारण न झाल्यास कारवाई होणार. संबंधित विभाग प्रमुखाला दोषी धरण्यात येणार. शहरातील नागरी समस्या पीएमसी केअर नागरिक मांडत असतात. राजगुरुनगर शहरामध्ये बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या 3 क्लबवर पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई. 26 जणांना ताब्यात घेतलं तर लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त. तृतीयपंथीय विद्यार्थ्यांना आता मिळणार मोफत शिक्षण. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा ऐतिहासिक निर्णय. तृतीयपंथीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी कोणतेही शुल्क न आकारण्याचा तत्वतः मान्यता. रेल्वे रूळ ओलांडण्याच्या शॉर्टकट वापरल्यानं 1.5 वर्षामध्ये पुणे विभागात 523 जणांचा बळी. 1.5 वर्षामध्ये 87 जण रेल्वे रूळ ओलांडताना जखमी. पुणे विभागामधील दौंड, मिरज आणि पुणे स्थानक परिसरामध्ये अपघाताचं प्रमाण जास्त. पुण्याच्या भोर तालुक्यामध्ये अन्न पाण्याच्या शोधामध्ये वानरांची मानवी वस्तीकडे धाव. डोंगरांमध्ये खाण्याचे आणि पिण्याचे पाण्याचे स्रोत संपल्यामुळे वानरांवर मानवी वस्तीकडे येण्याची आली वेळ. मावळ तालुक्यामध्ये मागील 2 दिवसांमध्ये चांगला पाऊस पडल्यानं बळीराजा सुखावला. पवन मावळातील दारुबरे इथे सोयाबीन पेरणीची लगबग चालू. कृषी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पेरणी यंत्रानं पेरणी करण्यास सुरुवात. पुणे जिल्ह्यामध्ये आधार कार्ड संदर्भातील अर्ज निकाली काढा. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या सूचना. आधार सेवांमध्ये सुधार करण्याच्या जिल्हास्तरीय आधार समितीची बैठकीमध्ये सूचना. विविध जिल्ह्यातल्या टॉप 9 बातम्या पाहूयात. आजपासून विदर्भामध्ये मान्सून सक्रिय होण्याची शक्यता. आजपासून पुढील 4 दिवस विदर्भात वादळी पावसाचा इशारा. विदर्भातील सर्व जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट. लातूरच्या पानगावमध्ये जोरदार पावसाची हजेरी. पावसानं रस्त्यांना तलावाचं स्वरूप. रस्त्याकडेच्या घरांमध्ये पाणी घुसल्यानं धान्य भिजलं. महामार्गाचं काम अर्धवट असल्यामुळे घरांमध्ये पाणी घुसलं. नंदुरबार शहर आणि परिसरामध्ये अखेर पावसाला सुरुवात. रिमझिम पावसामुळे शहरासह परिसरामध्ये गारवा निर्माण. सकाळच्या सरींमुळे पेरणी केलेल्या पिकांना काहीसा फायदा होण्याची शक्यता. नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा. जून अखेर नंदुरबार जिल्ह्यामध्ये सरासरी 11 मिलीमीटर पाऊस. अक्कलकुवा तालुक्यामध्ये सर्वाधिक 33 मिलीमीटर पावसाची नोंद. समाधानकारक पावसाअभावी खरीप पेरण्या रखडल्या. पुरामध्ये अडकलेल्या बसचा रेस्क्यू ऑपरेशन व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. जळगावच्या मुक्ताईनगर तालुक्यामध्ये ही घटना घडल्याची माहिती. 2 दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे खासगी बस पुराच्या पाण्यामध्ये वेढ्यामध्ये सापडली होती. टीव्ही 9 मराठीच्या वृत्तानंतर नागपुरात एफडीएचं धाड सत्र. नागपुरात 50 पेक्षा जास्त पानटपरी आणि दुकानांवर छापे. खर्रा बनवण्याचं साहित्य आणि सुगंधी तंबाखू जप्त. गुन्हा दाखल. मकोका लागण्याची शक्यता. इगतपुरीच्या माणिकखांब ठाकूरवाडीमधील अंगणवाडीमध्ये निकृष्ट पोषण आहाराचा धक्कादायक प्रकार. मुलांना दिलेल्या वाटाण्यांमध्ये किडे आढळले. पालकांनी व्यक्त केला तीव्र संताप. बालकांच्या आरोग्याशी खेळ होत असल्याचा आरोप. भंडारा शहरालगतच्या गुंजेपार मार्गावर नाल्यामध्ये आढळला औषधांचा मोठा साठा. राज्यभरात होत असलेल्या एफडीएच्या कारवायांमुळे औषधांचा साठा फेकल्याची शंका. भंडारा शहरालगतच्या गुंजेपार मार्गावर नाल्यामध्ये आढळला औषधांचा मोठा साठा. राज्यभरात होत असलेल्या एफडीएच्या कारवायांमुळे औषधांचा साठा फेकल्याची शंका. विविध शहरातल्या टॉप 9 घडामोडींचा आढावा घेऊयात. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या कार्यालयामध्ये विशेष आढावा बैठक संपन्न. पुरंदरच्या तहसीलदारांनी दिलेल्या निर्देशानुसार सर्व विभागामधील अधिकाऱ्यांच्या वारीच्या तयारीसंदर्भात माहिती दिली. त्र्यंबकेश्वर व्हीआयपी दर्शन घोटाळ्यातील मुख्य संशयित आरोपी पुरुषोत्तम कडलगला मुंबई हायकोर्टाकडून जामीन. यापूर्वी जिल्हा आणि सत्र न्यायालयानं कडलगला जामीन फेटाळला होता. मुंबई हायकोर्टाकडून कडलगला अटी शर्तींसह जामीन मंजूर. सिंधुदुर्गच्या कुडाळमध्ये स्मार्ट मीटर विरोधात ठाकरे सेनेची महावितरण कार्यालयावर धडक. माजी आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन. छत्रपती संभाजीनगरच्या 4 व्यावसायिकांचा मध्य प्रदेशमध्ये अपघाती मृत्यू. दिल्ली मुंबई एक्सप्रेस वेवर कारची ट्रकला जोरदार धडक. मोबाईल ॲक्सेसरीज आणण्यासाठी दिल्लीला जात असताना अपघात. चालकाचं नियंत्रण सुटल्यानं कारची ट्रकला धडक. छत्रपती संभाजीनगर शहरातील कॅफे सेंटरवर झालेल्या कारवाईनंतर महापालिका आणि पोलीस प्रशासन सतर्क. यापुढे दरमहा कॅफे सेंटरची तपासणी केली जाणार असल्याची मनपा आयुक्तांची माहिती. नियमबाह्य पद्धतीनं काळ्या काचा, बंदिस्त केबिन आणि इतर सुविधा दिल्याची माहिती.
छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये रविवारी पल्स पोलिओ मोहीम 1,99,056 बालकांना रविवारी पोलिओची मात्रा पाजली जाणार. शहरभर 692 लसीकरण बूथ आणि 24 मोबाईल पथकांद्वारे मोहीम. चंद्रपूरमध्ये मध्यधुंद आई वडिलांच्या दुचाकीवरून 4 महिन्यांचं बाळ रस्त्यावर पडलं. चिमूर तालुक्यामधल्या भिशी बायपास मार्गावरील धक्कादायक आणि तितकीच संतापजनक घटना. फुलचंद राऊत आणि मीरा राऊत हे दाम्पत्य नांदला या आपल्या गावी जात असताना घडली घटना. वाशिम जवळ खासगी ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात. दुभाजक ओलांडून बस थेट पत्र्याच्या दुकानामध्ये घुसली. पहाटे 3 ते 4च्या दरम्यान अपघात. जीवितहानी नाही. अपघातामध्ये चालकासह 3 ते 4 प्रवासी जखमी. जखमींवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू. मारहाण करून सोनसाखळी चोरणाऱ्या तिघांना भंडाऱ्यामध्ये अटक. जुन्या वादाचा वचपा काढण्यासाठी वाटेमध्ये अडून मारहाण करत सोनसाखळी चोरली. भंडारा शहरामधील खात रोड मार्गावर घडली होती घटना.